जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजून एक सामना बाकी आहे, त्यामुळे आता वेळ वाचवा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वारंवार सूचना आहे. टीम मीटिंग आता कोणतीच होणार नाही याची देखील नोंद घ्या. अगदी 3 षटकांसाठी तुमच्याकडे 12 ते 15 मिनिटाचा अवधी आहे. त्या वेळेत नक्कीच तुम्ही अगदी 3ही षटक हाताळा ही विनंती असेल. आणि जी लहान लहान मुलं आहेत अगदी सकाळपासून चांगली भूमिका पार पाडतात. आता सीमारेषेच्या अगदी भोवताली तुम्ही थांबा. बॉल बाहेर गेला की लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं. चला इथे कोणीच बसू नका. आता सगळ्यांना विनंती आहे, बॉल बायची भूमिका पार पाडा. आणि उद्या तुम्हाला 9 खंडेनाथ हॉटेलच्या माध्यमातून स्वादिष्ट असं काहीतरी मिळेल. त्यामुळे आता तुम्ही क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या बाहेर करा. उद्या मकर संक्रांत देखील आहे आणि परवाच्या दिवशी मकर संक्रांत आहे. आणि उद्या सगळं काल आहे याची देखील नोंद घ्या. चला मॅच सुरू करून घ्या. आता विनंती असेल, वारंवार सूचना आहेत, अगदी वेळ वाचवणं गरजेचं असेल. 3 षटकांची ही देखील मॅच. पहिला चेंडू सन्मानजनक नक्कीच खेळून काढलाय. तिथे धाव पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचं खातं देखील उघडलं जाते. 1 धाव फलकावरती आहेत. एका बाजूने नव महाराष्ट्र क्रिकेट क्लब भिवरी संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने केडगाव या 2 संघांमध्ये लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. महत्त्वपूर्ण मॅच. जो विजयी त्याला मात्र संधी आहे अजूनही बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्याची. जो पराभूत त्याला स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. संदीप काळे आणि प्रसाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर पॅरिस पहिलं षटक इथे आपण पाहूया. हातात आहेत. हा देखील चेंडू निर्धाव डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 1-1 धाव एका बाजूने जमवायची, दुसऱ्या बाजूने 1-1 धाव रोखायची आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संघर्षाविना जीवनाला अर्थ तरी काय रे, अपयशाला घाबरून सोडू नकोस आहे रे. इथे यश प्रत्येक संघाला मिळवायचं आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला चेंडूवरती येत आहे. चेंडू फील्ड करेल, तिथं फेकही अचूक होते. तोपर्यंत आपण पाहूया धाव येते 1. एका धावेबरोबर धावफलकावरती 2 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. शांत प्रकारची सुरुवात, संत प्रकारचं वातावरण, टाचणी पडेल इतकी शांतता आता मैदानावरती आहे. कारण ठाऊक असावा यानंतर देखील एक सामना महत्त्वपूर्ण आहे. उरुळी संघ नक्कीच आपण पाहिलाय. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे दिशा दिली आहे. चेंडू सीमारेषा फरार. धावा येतील 4. चौकार. धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने वाद होईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 रन. पॅरिस आक्रमण आणि फार मोठं आक्रमण आहे. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा ब्लॉक खोल मारा पाहायला मिळेल. पंचांकडे हलकासा अपील उचलून धरलाय आणि इथे पहिला धक्का नव महाराष्ट्र क्रिकेट क्लब भिवरी संघाला बसलाय. संदीप काळे बॅक टू द पेव्हिलियन. DJ Choxy and Chas. पहिला धक्का संदीपच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये बसलाय. तर न्यू बॅटर एक धडाकेबाज फलंदाजी आपण त्यांची नेहमीच पाहत असतो.
राहुल कटके सर नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पॅरिसला इथे यश मिळाले. पहिल्या षटकामध्ये पहिली विकेट मिळाली जाते. धावफलकावरती 6 धावा स्थिर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा पॅरिस कांबळे तर स्ट्राईकला राहुल कटके सर. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने नक्कीच खोदून काढलाय. तिथे देखील क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल. बॅक टू बॅक दुसरा धक्का. फलंदाज बाद. Jazz in the mix. जीवाचं जीव घुटमळ तसं कीर्तीचं वाढतंय फळ तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ हकन रे बघून दुश्मन जळ. तर षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या माध्यमातून सुहास येताना पाहायला मिळतील. पहिलं षटक पॅरिसचं आपण पाहिलं यशस्वी पाहायला मिळालं. 2 महत्वपूर्ण धक्के पहिल्या षटकामध्ये 6 धावसंख्येवरती बसलेत. तर सुहास षटक क्रमांक 2 नक्कीच हातात आहेत. तर न्यू बॅटर देखील कालिदास मैदानाच्या आतमध्ये आहेत. कालिदास अर्थात आप्पा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे फुलटॉस आला आहे आणि आल्या सरशी चेंडू सीमारेषेला आग लावेल. धावा येतील 6. षटकार. धावफलकावरती धावा आहेत त्या 12 धावा या षटकाराच्या मदतीने नक्कीच पाहायला मिळतील. आक्रमणाला सुरुवात प्रसाद देखील करताना पाहायला मिळेल. क्षमता आहे, ताकद आहे, परंतु नजाकत आता दाखवायची आणि त्यासाठी प्रयत्न देखील करावे लागतील. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तू पाहू नको, येईल तारावया तुझला, वाट त्याची पाहू नको, तुला सगळं जग जिंकायचंय, हार तू कधी मानू नको, यश तुझ्या जवळच आहे, इथे जिंकल्याशिवाय तू राहू नको. जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण आहे. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली झेल सुटलाय, झेल सुटलाय आणि इथे प्रसादला जीवदान आहे. जीवदान मैदानाच्या आतमध्ये काय आहे मित्रांनो, या अगोदरचा नक्कीच क्वार्टर फायनलचा सामना आठवा. सचिनला अगदी स्वस्तात परतवण्यामध्ये जर तिथे यश आलं असतं तर कदाचित उरुळी संघ विजय होताना पाहायला मिळाला असता. परंतु तिथे सचिनला मिळालेलं जीवदान आणि त्यानंतर डोंजे संघाने मिळवलेला विजय आपल्या सर्वांना ठाऊक आहे. इथे जीवदान मिळाले प्रसादला. हा चेंडू देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे थोडेसे फंबल होत आहेत. क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळत आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 आणि 2च्या मदतीने धावफलकावरती 15 धावा आहेत. आप्पा घाटे नक्कीच आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी नामांकित झेंडा पंच देखील आहेत. क्रिकेटच्या मैदानावरती देखील अनेक विक्रम त्यांच्या खांद्यावरती आहेत, परंतु साजेसा खेळ करावा लागेल. व्हॉलीबॉल देखील खेळतात. इथे क्रिकेटच्या मैदानावरती नाव करायचे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी आहे सुहास. अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, परंतु तदनंतर कमबॅक करणारे चेंडू देखील आहेत. चला वेळ वाचवा. हा देखील चेंडू आपण पाहूया. इथे तेज तर्रार येताना पाहायला मिळेल. इथे देखील डॉट बॉल, इथे देखील निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अगदी तत्पर निर्णय चेंडू पडल्यानंतर घ्यावा लागतो फलंदाजांना, परंतु इथे आपण पाहूया इथे देखील डॉट बॉल. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आलेत. धावफलक स्थिर आहे 15 या धावसंख्येवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने मोठा फटका तर आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे नो चान्स.
झेल टिपलाय आणि इथे फलंदाज देखील बाद. राणी जाऊया गावी फिरूया पापुरा संग तुझं नि माझं जुळ. धावफलकावरती 15 धावा स्थिर आहेत आणि 3 महत्वपूर्ण धक्के मैदानात पाहायला मिळतील भिवरी संघाला. अगदी आता मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. प्रसादला मात्र साथ द्यावी लागेल आणि तदनंतर एक धावफलक सन्मानजनक धावफलक उभारावा लागेल. राहुल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. कशा प्रकारचं कामकाज राहुल करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. लढणं गरजेचं असेल. एका बाजूने धावा जमवायच्या तर दुसऱ्या बाजूने रोखायच्यात. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू देखील आपण पाहूया. गरगर गरगर चेंडूला फिरवलंय. इथे यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावची स्वरूपात बाद होताना पाहायला मिळेल. अजून एक धक्का. फलंदाज बाद. DJ Chas, Chas, पाहायला गेलं तर क्रिकेट हा खेळ आहे, परंतु खेळताना युद्धाचा तो आव आहे. म्हणूनच क्रिकेट मॅच असं त्याला नाव आहे. लक्ष आहे जिंकायचं जिंकायचं आणि जिंकायचं. इथे कोण विजय होणार, कोण दावेदार ठरणार या मॅचचा, यासाठी ही मॅच रंगतदार. गोलंदाज इथे करामत करतील. धावफलकावरती धावा 15 ज्या स्थिर पाहायला मिळत आहेत. अगदी शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. या षटकामध्ये आक्रमण होणं भिवरी संघासाठी तितकंच गरजेचं असेल. आक्रमण करावं लागेल. सामना तितकाच महत्त्वपूर्ण दोनही संघांसाठी. जो विजयी त्याला मात्र क्वार्टर फायनल मध्ये संधी असेल बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्याची. डू ऑर डाय, करा अथवा मरा. जे काही करायचंय ते आत्ता करायचंय. या मॅच मध्ये करायचंय, या सामन्यामध्ये करायचंय. अभी नाही तो एक साल कभी नाही, याची देखील नोंद घ्या. हा चेंडू पुन्हा एकदा आडवा बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती येत आहेत. तिथे क्षेत्ररक्षक फंबल होतील तोपर्यंत एकदा वेगवान रीतीने येताना पाहायला मिळेल. धावफलक तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. थ्रो गोलंदाजी आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे जो निर्णय सोपवला जातोय. मॅच सुरू ठेवा. अगदी काही क्षणामध्ये निर्णय आला जाईल. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. हा चेंडू देखील आपण पाहूया. इथे स्विचिटचा प्रयत्न होता तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल इथं पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयास देखील होतोय आणि इथे क्रिकेट मधली आत्महत्या पाहायला मिळते. फलंदाज बाद. ऐसी बातों से कुछ होता है, नींद उड़ती है, चैन खोता है, बाहों में अब आने आने दे, जादू छाने दे. जाने दे. 17 धावा आहेत धावफलकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू बाकी आहे. गोलंदाज सज्जा. हा चेंडू इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न. इथे मिस टाइम शॉट आहे. चेंडू बरीचशी उंची घेतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयास आणि पाहता पाहता 2 धावा यशस्वीरित्या येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने 19 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 3 षटकांची ही मॅच. क्रिकेट आणि क्रिकेटमय वातावरण गराडी नगरीमध्ये निर्माण होतंय. अगदी गंगाराम दादा जगदाळे यांचा वाढदिवस आणि दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा. गंगाराम दादा चषक इथं आक्रमण आहे. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. फलकावरती धावांमध्ये वाढ होते.
24 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी आहे. रोहन, माफ करा, 25 धावा आहेत. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू एक टप्पा खात, खिलाडी के मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारेषा फरार, चौकार. थँक्यू. 29 धावा बनवल्यात 18 चेंडूंमध्ये, तर विजयासाठी 30 धाव्यांचं टार्गेट. 25 होत्या, त्यावरती चौकार आलाय. लेखणीमध्ये थोडीशी बिघाड झाली होती. तुमचे 12वे खेळाडू इथे पाठवा लागले तर. चला वेळ वाचवा, क्षेत्ररक्षण लगेच सजलं जाईल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये या, विनंती असेल. आणि यानंतर उरुळी संघ कॅप्टन अगदी प्रेझेंटेशन बॉक्स पास येऊन उभे राहिले तरी चालतील. हा सामना झाला रे झाला, लगेच आपल्याला टॉस करायचा आहे. थोडीशी बॅड लाईट येईल, परंतु सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. अगदी नैसर्गिक आठरा एक दिवस आपल्याला जाणवला होता. वरुण राजाचं आगमन झालं आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं तो एक हाफ आज नक्कीच मैदानावरती खेळवला. सर्व संघांनी नक्कीच मोलाचं सहकार्य आयोजक कमिटीला केलेलं आहे. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू या ना, खेळाडूंची नावं पोहोचवा आमच्यापर्यंत. रोहन आणि शुभम. स्ट्राईकला रोहन आहे, नॉन स्ट्राईकला शुभम आहे. अठरा चेंडू विजयासाठी 30 धावा. षटक क्रमांक पहिलं सलामीचा गोलंदाज संदीप काळे गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल. स्ट्राईकला आहेत शुभम, तर नॉन स्ट्राईकला रोहन. हा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमकता तर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या पाठमोर धावतायत. अगदी सीमारेषेच्या जवळपास चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय यशस्वीरित्या. तोपर्यंत 2 धावा आहेत. 2 धावसंख्येने संघाचं खातं उघडलंय. 30 धावा बनवायच्या, 2 तर आल्यात. आता शेवटचे 17 चेंडू आणि विजयासाठी 28 धावा. चेंडू आपण पाहूया, बॅकफुट वरती सरकले, दिशा दिली आहे आणि इथे चेंडू नो चान्स, सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. नजर से यूं मिली नजर, दीवाना मैं हो गया. असर ये क्या हुआ असर, कहाँ ये मैं खो गया. बहका बहका मन छा गया मुझ पे दीवाना. नो बॉल पंचांचा इशारा आलाय. नो प्लस चौकार, 5 धावा येतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील आडव्या बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न, अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. अगदी पायाच्या साहाय्याने चेंडू अडवलाय आणि इथे देखील 2 धावा आहेत. आप्पा घाटे अगदी कमालीचं कामकाज क्रिकेटच्या मैदानावरती देखील करताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 9 धावा आहेत.
30 धावेंचा पाठलाग सुरू आहे. 9 तर आल्यात, 21 अजूनही बनवायचे आहेत. गोलंदाज सज्ज आहेत. पुन्हा एकदा संदीप. हा चेंडू देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे चेंडू समजू शकत नाही. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. सामना जरी लो स्कोरिंग असला तरी या मैदानावरती गोलंदाजीच्या जोरावरती सामने जिंकता येऊ शकतात, हा इतिहास आहे. आपण सर्वांनी अनुभवलंय. हाही होणार यात मात्र शंका नाहीये. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकले. तिथं देखील फार मोठी दरी 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 भेदली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4K. 4 रन चौकार. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं शुभागमन होतंय, खास करून या स्पर्धेचे दातृत्व दाते आहेत. द्वितीय क्रमांकाचं प्राइज 31,000 रुपयाचं प्राइज त्यांच्या माध्यमातून लाभले. वालगुडे डेअरी फार्मचे सर्वा सर्वे आदरणीय दीपक शेठ वालगुडे साहेबांचं देखील शुभागमन. आपलंही मनापासून स्वागत. चार चेंडू झालेत, अजून 2 चेंडू बाकी आहेत. या षटकाचे धावफलकावरती धावा आहेत 13. हा चेंडू देखील आपण पाहूया. नक्कीच फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळत होता, परंतु पंच कळवत आहेत उजव्या एसटीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25चा अवलंब इथे केला जाईल. दंडित केलंय गोलंदाजाला. धावफल एका धावेच्या मदतीने 14 धावा आहेत. 16 धावा अजूनही विजयासाठी गरजेच्या आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अगदी थोडंसं लांबलेलं षटक पाहायला मिळेल, परंतु कमबॅक करण्याची क्षमता संदीप मध्ये देखील आहे. हा चेंडू फ्लायटेड चेंडू पूर्णपणे पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत आणि तदनंतर इथे विकेटचं पतन देखील होतंय. भीमर गेंद आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. Intimate and competitive. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. चौदा धाव संख्येवरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. क्षेत्र कोणतंही असू द्या, कष्टाला तुम्हाला पर्याय नाहीये. क्षेत्र कोणतंही असू द्या, कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर इथे यशालाही पर्याय नसेल. आता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कष्ट घ्यावेच लागतील. एका बाजूने भिवरी संघाला तर दुसऱ्या बाजूने केडगाव संघाला. 14 धावा आहेत, 16 अजूनही बनवायचे आहेत. 13 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. हा चेंडू देखील आडव्या बॅटने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाते. पहिलं षटक संपलंय. 1 बाद 15 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचे 12 चेंडू आणि 15 धावा विजयाचं समीकरण. ठाण लो तो जीते, ठाण ना लो तो हारे. इथे मैदानाच्या आतमध्ये कठोर राहावं लागेल. अजूनही सामना रंगला जाऊ शकतो, परंतु एक षटक तितकंच महत्वपूर्ण असेल हा सामना विजयी करण्यासाठी भिवरी संघाला. प्रचंड मोठा अनुभव मात्र खांद्यावर घेऊन राहुल कटके सर गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. आयुष्यावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास कोण घडवणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज आहेत. हा चेंडू आपण पाहूया पुन्हा एकदा. आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या पाठमोर धावत आहेत. थर्डमॅन क्षेत्रामध्ये तिथे आउटफील्ड खूप वेगवान आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. या
या चौकाराबरोबर धावफलकावरती 19 धावा आहेत. 19 धावा धावफलकावरती आहे. विजयासाठी 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. 11 चेंडू 11 धावा. विजयाचं समीकरण नक्कीच तयार होत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आक्रमण झालंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. इथे देखील षटकार आहे. चेरन ये काली का आँखें, ये गोरे गोरे गाल. 5 धावांची गरज विजयासाठी. हा चेंडू देखील इथे कमालीचा येतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जो आला जातोय. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज प्रचंड मोठा अनुभव आहे आणि त्यानंतर गोलंदाजी करतायत. 5 धावा अजूनही. डेड बॉल पंचांचा इशारा आला जातोय. यश मिळवायचंय, यशाच्या दिशेने प्रवास करायचा आहे. त्यासाठी दोनही संघ मैदानाच्या आतमध्ये झुंज देत आहेत. आता गोलंदाजांना मात्र हा चेंडू देखील पुन्हा एकदा बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एक सिंगल वेगवान रीतीने इथे देखील येताना पाहायला मिळेल. धावफलक 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा. विजयासाठी 4 धावांची गरज. क्रिकेट आणि क्रिकेट सर्वच जण आपण अनुभवतोय. गंगाराम दादा चषक यानंतर अजून एक मॅच बाकी आहे. त्यामुळे टीम मीटिंग आता पूर्णपणे थांबवा. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आडो बॅटने दिशा दिली आहे. तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार होईल आणि याच बरोबर केडगाव संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चाय चाय एक बार जो चाय जवान तेरे नाम